प्रीतीज वर्ल्ड ह्या माझ्या युट्यूब चॅनेलवरती मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोडण कसे भरतात हे बघायला मिळणार आहे। बोडण हा विधी चित्पावन ब्राह्मण यांच्या कुळात केला जाणारा एक कुलधर्म किंवा कुळाचार आहे। मांगलिक कार्य जसे की लग्न, मुंज किंवा शुभवृद्धी झाल्यावर बोडण भरण्याची प्रथा असते। कुळाच्या परंपरेप्रमाणे वार्षिक किंवा घरात शुभ कार्य झाल्यावर बोडण भरण्याची परंपरा असते। बोडण हे शक्यतो मंगळवारी, शुक्रवारी किंवा रविवारी भरतात। चातुर्मास, पौष किंवा चैत्र महिना सोडून हा धार्मिक विधी करता येतो। बोडण भरण्याकरता घरातील एक व बाहेरच्या 3 अशा 4 सवाष्णी लागतात व एक कुमारिका लागते। दुपारी 12च्या आत बोडण भरावं लागतं, त्यामुळे पूर्व तयारी करणं खूप गरजेचं आहे। सवाष्णींची ओटी भरण्याची तयारी मी आदल्या दिवशीच करून ठेवलेली, तर ओटीला लागणारं सगळं साहित्य मी एका पिशवीतच तयार करून ठेवलेलं, म्हणजे ओटी भरताना ते सोपं जातं। माझी आई मोत्यांच्या वेगवेगळ्या वस्तू बनवते, तर सवाष्णींना देण्याकरता मी आईकडून मोत्यांच्या ह्या रांगोळ्या आणि लक्ष्मीची पावलं घेतलेली। कुमारिकेला तुम्ही एखादं वस्त्र जसं की फ्रॉक देऊ शकता, पण साईजचा अंदाजा मला नसल्यामुळे लहान मुलींना आवडणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू मी एकत्रच एका पॅकेटमध्ये तयार केलेल्या। बोडण ह्या विधीसाठी देवी म्हणून माहेरून आणलेल्या अन्नपूर्णा देवीस विशेष स्थान असते। देवीला बसण्यासाठी व टेकण्यासाठी कणकेचे हळद घालून भिजून बैठक लोट म्हणजेच पाटा वरवंटा तयार करून ते परातीत ठेवतात। कोण काय काय करताय? मी वेणी करणार होती ना। वेणी तू काय करतेस? बांगड्या करते मी, गळ्यातलं करते। काकू गळ्यातलं करतायत। नेहानी छान वेणी केलेली आहे देवी करता। हे बांगड्या तयार आहेत। मूर्ती मागे हाराढेरा ठेवून दुधाने भरला जातो व देवीसाठी मणी, मंगळसूत्र, वेढी विरोल्या, बांगड्या, गळेसर, वेणी हे सर्व कणकेचे अलंकार तयार केले जातात। याशिवाय त्याच कणकेचे 5 भंडारे, 5 दिवे व 2 मुटके केले जातात। कणकेपासून तयार केलेल्या सगळ्या वस्तूंना हळद कुंकू लावून घ्यायचे। देवी भोवती पुरणपोळीवर सर्व पदार्थ वाढून 5 नैवेद्य मांडले जातात। घरच्या देवाला 1 आणि वास्तूला 1 असे 7 नैवेद्यांची पूर्वतयारी आधीच करून ठेवावी। नैवेद्याला पुरण आणि खीर हे गरजेचं आहे। बोडण सुरू करायच्या आधी बोडणाची जागा स्वच्छ पुसून घ्यावी, तिथे बोडणाची विशेष रांगोळी काढून त्यावर पूजेचा पाट ठेवावा आणि पाटावर अक्षदा ठेवून त्यावर बोडण कालवण्याची परात ठेवावी। कुमारिका व सुवासिनी यांचे स्वागत पायावर दूध आणि पाणी घालून औक्षण करून केले जाते। त्यानंतर त्या लगेचच बोडण भरण्यास बसतात। हळद कुंकू वाहून औक्षण करून ओटी भरली जाते। सुरुवातीला सुपारीचा गणपती मांडून त्याची पूजा केली जाते। व्हिडिओमध्ये तुम्हाला कलही केलेली परात दिसत आहे, पण बोडण भरण्याकरता पितळ्याचीच परात वापरली जाते। गणपतीची पूजा झाल्यावर घरातील अन्नपूर्णा देवीला ताम्हणात घेऊन तिची सुद्धा पूजा केली जाते। कणकेत हळद घालून भिजून त्याचा चौरंग तयार करून त्यावर आपल्या देवघरातील अन्नपूर्णा देवीची मूर्ती बोडणासाठी परातीत ठेवली जाते व मूर्ती मागे दुधाने भरलेला हराढेरा ठेवला जातो। देवीसाठी तयार केलेले कणकेचे सर्व अलंकार देवीला घातले जातात। लांबच्या लांब अशी
देवी भोवती पुरणपोळीवर सर्व पदार्थ वाढून 5 नैवेद्य मांडले जातात व नैवेद्य दाखवून कणकेच्या दिव्यांनी देवीची आरती केली जाते. कणकेच्या दिव्यांनी देवीची आरती झाली की ते 5 दिवे परातीत प्रत्येक नैवेद्याजवळ ठेवले जातात. आरती झाल्यावर घरातील दुसरी बाई चांदीच्या पळी साखळी म्हणजे चेन गुंडाळून त्याने दुधाची धार सोडून ते दिवे शांत करते. आणि वाटी हातात धरा तुमच्या आणि पहिल्या 3 पळ्या देवीला घाला, मग कुमारिका, मग ही मी आणि मग ही. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी. या पूजेसाठी जसे पुरण महत्वाचे असते तसेच 1 ते 2 भांडी पंचामृत म्हणजेच दूध, दही, तूप, मध आणि साखर सुद्धा लागते. दिवे शांत झाल्यावर देवीवर प्रत्येकी 5 पळ्या दूध व दही घातले जाते. नंतर सगळ्या सवाष्णी व कुमारिका बोडण कालवण्यास सुरुवात करतात. बोडण कालवत असताना देवी तृप्त झाली का किंवा पंचामृतातील कोणता पदार्थ पाहिजे असे कुमारिकेला विचारले जाते. कुमारिकेचे समाधान होईपर्यंत पंचामृत म्हणजेच दूध, दही, तूप, मध व साखर घालायचे असते. बोडण सुरू असताना घरातील मंडळींनी येऊन नमस्कार करावा. देवी दिलेच की नाही का? दिलीस की नाही? हो मी गेला. प्रॉमिस काय देणार? मला लावलाय ना. परातीतील बोडण हा सर्वांना अंगारा म्हणून लावला जातो. उदंड आहे म्हणायचं. काय म्हणायचं? उदंड आहे. छान खेळली, काय म्हणायचं? हो छान, छान खेळले, छान धायले. काय म्हणा सांगितलं मी देवी काय केली? देवी तिथे देवी छान खेळली आणि आता धायली. उदंड आहे. उदंड आहे. अन्नपूर्णा देवी बाहेर काढून तिला पुरण लावून स्वच्छ धुवून पुसून तिच्या तोंडाला साखर लावून पुन्हा देवघरात ठेवावी. कालवलेले बोडण अपवित्र ठिकाणी पडू नये म्हणून सुवासिनी व कुमारिका आपले हात त्याच परातीत हाताला पुरण लावून थोड्या गरम पाण्याने धुवून घेतात. नंतर ते सर्व कालवण अंबा माता समजून गाईला खाण्यास घालतात किंवा ते देवीला पोहोचावे या इच्छेने वाहत्या पाण्यात विसर्जित करतात. शेवटी सर्व सवाष्णी व कुमारिकेचे जेवण झाल्यावर त्यांची ओटी भरली जाते व कुमारिकेला एक भेटवस्तू दिली जाते. बोडणाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्याकरता प्रीतीज वर्ल्ड या माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला सुद्धा नक्की क्लिक करा. आवडलं?